हे गाईज, आज आपण बनवूया आवळ्यापासून जॅम. हे जॅम आपण कसे बनवायचे बघूया प्रोसेस. याकरता मी अर्धा किलो कच्चे आवळे घेतले आहे. हे आवळे एका फोकनी अशा प्रकारे टोचून घेऊन ते तुरटीच्या पाण्यामध्ये टाकून घेतले आहे. रात्रभर हे आवळे असेच तुरटीच्या पाण्यामध्ये ठेवायचे आहे. त्यामुळे आवळ्यातील कडसटपणा निघून जातो. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला हे आवळे बाहेर काढून पुसून घ्यायचे आहे. त्यानंतर हे अशा मोठ्या ग्राइंडरनी बारीक किसून घ्यायचे आहे. किसल्यानंतर हे आवळे जास्त वेळ बाहेर ठेवायचे नाही, नाहीतर किस काळे पडत असते. त्यामुळे लगेच आपल्याला कढईमध्ये टाकून त्यामध्ये जेवढे किस आहे, आता माझे हे 2 वाट्या किस होते, त्यामध्ये मी 1 वाटी गूळ टाकून अशा प्रकारे स्लो गॅसवर शिजवून घेतला. गूळ एकदा मेल्ट झाल्यानंतर आपण गॅस फास्ट करू शकतो. अशा प्रकारे आवळ्याचा कलर चेंज होत असतो. आता यामध्ये 5-6 विलायचे आपल्याला टाकून घ्यायचे आहे. विलायच्या टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा थोडे शिजवून घ्यायचे आहे. विलायच्या सोबत मी 5-6 सोपचे दाणे पण टाकले आहेत, त्यामुळे टेस्ट छान येते. आता अशा प्रकारे आपला आवळ्याचा मुरब्बा बघू शकता तयार झाला आहे. गुळाचे पाणी संपूर्ण आटले आहे. तुम्ही त्यात थोडे पाणी पण ठेवू शकता, कारण आटल्यानंतर हा पुन्हा घट्ट येत असतो. अशा प्रकारे आपला मुरब्बा 1-1.5 वर्ष खराब होत नाही. पोळीसोबत किंवा ब्रेडसोबत खायला छान वाटतो. मुलांना आवडतो. तुम्ही नक्की करून बघा.